नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे चिकनचा रस्सा. तर चिकन रस्सा कसा करायचा पाहूया आपण. तेल टाकलेलं आहे मी कुकरमध्ये आणि आता त्याच्यामध्ये मी कांदा उभा चिरून टाकलेला आहे. आता हा आपल्याला आहे ना नरम करायचा आहे. नरम म्हणजे एक ट्रान्सपरंट लुक येईल, कांदा शिजला जाईल तोपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. आणि सोबत मी खडा मसाला टाकणार आहे. तर खडा मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दालचिनीचं पान आणि एक खोड आणि एक दगडफूल, सोबत एक मिरी घेतलेली आहे. तर हे मी सगळं टाकून घेते आणि मग हे टाकल्यामुळे आहे ना एक वेगळी टेस्ट येते. तर हे आपण परतवून घेऊयात. बघा, हे असं परतवून घेते मी. आता आपल्याला याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. तर इथे मी चिकन पाव किलो यूज केलेला आहे. पाव किलो चिकनचा मी बनवणार आहे रस्सा. हे बघा, पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एक ट्रान्सपरंट लुक क्रिएट करायचा आहे. जितका कांदा शिजला जाईल तितका तो मऊ होईल आणि मग आहे ना त्याची ग्रेव्ही झाल्यानंतर तो कांदा पूर्ण चिकनमध्ये मिक्स होतो. तो एकदम मऊसूर अशी ग्रेव्ही होते. तर जितका तुम्ही कांदा टाकतात शक्यतो कांदा जास्त म्हणजे जास्त टाकलात तर तशी चिकनची क्वांटिटी पण बघा, नाही तर मग कसं होतं जास्त कांदा टाकल्यास गोड होतो. तसं होता कामा नये. आता मी आहे ना इथे आलं आणि लसूण जो ठेचला होता तर तो याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तर हा पण आपण परतवून घेऊया. माझं हे परतून झालेलं आहे. हे बघा, कांदा पूर्ण नरम करते म्हणजे कांद्याची क्वांटिटी कमी होईल आणि जेव्हा मी चिकन टाकेल त्याच्यानंतर जो कांदा शिजेल मग त्याची ग्रेव्ही अजून होईल. जितका कांदा नरम असेल म्हणजे तुम्ही बघू शकता, जर बिर्याणीमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल हॉटेलमध्ये, तर ते कांदा पूर्ण त्याने फ्राय केलेला असतो आणि तो ते त्या बिर्याणीमध्ये टाकतात. तर मग त्याची टेस्टच काही वेगळी येते. तर आता मी ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे. तर चिकनामध्ये मी एक बटाटा कापला होता, कारण जर तुम्ही रस्सा बनवत असेल तर बटाट्याशिवाय काहीच नाही. काही लोक बटाटा टाकत नाही, पण आमच्याकडे आम्ही कोणतीही रस्साची भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये बटाटा यूज करतो. अगदी ते मटण असो किंवा चिकन असो, तरीही आम्ही त्या गोष्टी स्किप नाही करत. तर हे असं आपण परतवून घ्यायचं आहे. हे ना थोडं तुम्ही झाकण ठेवलात तरी पण चालेल, म्हणजे कांद्याचा ना एकदम असं स्मेल ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. एक अशी कांद्याची टेस्ट त्या चिकनला लागते. आणि बरं, ह्या चिकनला मी हळद लावून ठेवली होती मॅरिनेशन, म्हणजे साधं मॅरिनेशन. जर तुम्ही लेट बनवत असाल चिकन वगैरे तर तुम्ही याच्यामध्ये फक्त हळद लावून चिकनला ठेवू शकता. तर ते तसंच केलं होतं. आता मी ह्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट आणि मसाला यूज केलेला आहे. लाल तिखट फक्त कलर येण्यासाठी आहे आणि हे पूर्ण मी 1-2-3 शिट्या मी मारून घेतल्या पुन्हा एकदम शिजण्यासाठी. आणि मग हे शिजून झालेलं आहे आपला रेडी चिकन. तर हे तुम्ही
खाऊ शकता भातासोबत किंवा भाकरीसोबत तर अतिउत्तम. भाकरी आम्ही मोस्ट ऑफ भाकरीसोबतच खातो. खूप छान लागतं, टेस्ट असते, खूप भारी असतं खायला. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रेव्ही टाकू शकता, जसं की मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे खोबऱ्याचं वाटण. तुम्ही खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकू शकता. ओला असेल ओला टाकू शकता, सुका असेल सुका टाकू शकता. फक्त एक आहे की जर तुम्ही ओला टाकत असाल तर तो दूध टाकल्यासारखा किंवा फ्रेश क्रीम आपण जे बोलतो तर ते टाकल्यासारखं होतं. त्याची टेस्ट असते ती गोडसर लागते, तिखट लागत नाही, स्पायसी अजिबात नसतो. त्याच्यामुळे जर तुम्ही त्या टाईपचं बघत असाल तर मग नाही होणार. तर आता इथे मी काला खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचं आहे. तर हा आपल्याला पूर्ण खोबऱ्याचं वाटण शिजवून घ्यायचा आहे. एकदा शिजून झाला झाकण ठेवायचं आणि शिजून झाल्यानंतर तयार आहे आपल्याला खायला.